गावातील 27 वर्षीय तरुणी रश्मिता पोपेका हिनं आमरण उपोषण करून लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामकरणासंदर्भात रेंगाळलेल्या आंदोलनाला संजीवनी दिली आणि गेले 5 दिवस तिनं चिंचपाडा ब्रिज खाली आमरण उपोषण केलं आणि पुढे सांगायचं म्हणजे तिच्या मनाविरोधात जरी तिला ऍडमिट केलं असले तरी हॉस्पिटल मध्ये सुद्धा सलाईन चालू असते तरी तिनं आमरण उपोषण सुरूच ठेवलं आहे. अद्याप तिने अन्नाचा कण घेतला नाही, ज्यूस नाही, पाणी नाही. डॉक्टरांच्या अहवालानुसार अजूनही तिची शरीरातील पाण्याची पातळी कमीच आहे. आपण सर्व तिच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून शुभेच्छा इथं व्यक्त करीत आहोत. सर्व समाज बांधव, विविध संघटना, कलाकार संघटना असतील, गावचा पंच कमिटी असतील, यांनी मुंबईत आंदोलन काढण्याचा एक सल्ला दिला. काहींच्या मते नवी मुंबई एअरपोर्टवर मोर्चा काढावा असंही सुचवलं गेलं. मात्र हाय सिक्युरिटीच्या कारणामुळे आपल्याला कुठेतरी आधीच बंदिस्त करतील आणि आंदोलनाचा फज्जा उडेल या कारणास्तव सन्माननीय बाळाराम पाटील साहेब असतील, खासदार बाळामामा असतील, भावनात्री असतील, आम्ही सर्व मंडळी एक निर्णय घेतला की नवी मुंबईत जायचंय, नवी मुंबई मार्गे. त्या संदर्भात माननीय पाटील साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील. या ठिकाणी आमची भगिनी समाजकन्या रश्मिता पोपेटा हिच्या पुढाकारानं दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं या दृष्टीनं आंदोलनानं गती घेतलेली आहे आणि या आंदोलनाला एक व्यवस्थितरित्या स्वरूप द्यावं म्हणून 8 तारखेला पनवेल स्थित अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते विधिमंडळापर्यंत मोर्चाचं आयोजन आम्ही दिबा प्रेमी संघटनेच्या वतीनं केलेलं आहे. सकाळी 10 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एसटी स्टँड, गार्डन हॉटेल, रामोट्यातलं किया शोरूम आणि त्या ठिकाणाहून लेफ्टला टर्न मारून आतल्या रस्त्यानं MGM हॉस्पिटल आणि नंतर कळंबोली, कामोठे, खारघर, CBD, सानपाडा असा हा मोर्चा जाणार आहे. साधारण 12 ते 15 हजार लोक या मोर्चामध्ये चालणं अपेक्षित आहे. सानपाड्याच्या दत्त मंदिरात दुपारच्या भोजनासाठी आणि काही काळ विश्रांतीसाठी हा मोर्चा थांबेल आणि 1 तासाभरानंतर मुंबईच्या दिशेनं कूच करेल. मातूत आणि चेंबूरच्या मध्ये या मोर्चाची वस्ती असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हा मोर्चा विधिमंडळाकडे आगेकूच करणार आहे. आम्ही मंडळींनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितलेली आहे. परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे, पण परवानगी मिळाली तरी न मिळाली तरी हा मोर्चा 8 तारखेला सकाळी निघणार हे फिक्स झालेला आहे.
तर कालच आपण बघितलं असेल मुंबई हायकोर्टाच्या एका न्यायमूर्तींनी महादेव जमादारांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आंदोलन करणं हे जनतेचं नागरिकांचा अधिकार आहे, त्याला तुम्हाला मज्जाव करता येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या दिशेनं आम्ही जाणार ही गोष्ट नक्की आहे. आमचे सारे सहकारी दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे ठाणे, भिवंडी, पालघर, नव्या मुंबई पट्ट्यातील नागरिक, मुंबईतील नागरिक, रायगड जिल्ह्यातील सारे नागरिक हे पनवेल उरणातील जनतेच्या बरोबरीनं या आंदोलनामध्ये सहभागी त्यामध्ये खऱ्या अर्थानं विधिमंडळाचे नायक स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांनी विधिमंडळ गाजवलेलं आहे आणि त्यांचं नाव देण्यासाठी आम्ही मंडळी ही पायी दिंडी मोर्चा काढणार आहोत. भाजपच्या मंत्र्यांनी दिलेले शब्द हे शब्द ते पाळत नाहीत आणि त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावं लागतं. आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व राजकीय पक्ष उतरणार आहोत. त्याचं उद्घाटन झालं, डोमेस्टिक चालू झालं, आंतरराष्ट्रीय आता चालू होत आहे. तरी सुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा कुठेही पत्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकभावना आहेत. त्यामुळे आम्ही आता विधान भवनाकडे वाटचाल करीत आहोत. आदरणीय पवार साहेबांचं याला मार्गदर्शन लागलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला या आंदोलनाला पाठिंबा आहेच, परंतु या ठिकाणची प्रथम उरणचे प्रथम नागरिक म्हणून आणि या दिबा पाटील प्रेमी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये उतरणार आहोत. पक्षाचा या संपूर्ण पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि याच्यामध्ये फक्त पनवेल नाही तर पनवेलच्या व्यतिरिक्त आपण पेठ, नगर, पाणी या विभागात देखील अनेक सगळे कार्यकर्ते, सर्वसामान्य माणसे जी आहेत जी ह्या विषयाला समर्थन देत आहेत, सर्व ग्रामस्थ, स्थानिक समावेश करून मिळाले. मोठ्या बाजूने लोक आपल्याला पाहायला मिळतील. प्रकारचे हे शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे आज आंदोलन लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. त्या लॉंग मार्च मध्ये सन्माननीय आमचे नेते महेंद्र शेठ गरज साहेब यांनी परवाच आमच्या टिळक भवन येथे आमचे प्रदेश अध्यक्ष अर्धोर सकपाळ साहेब यांच्या सोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा या मोर्चासाठी असणारे त्यांनी दर्शविले आहे. त्याचबरोबर सुदाम पाटील साहेब यांनी हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. काल होणाऱ्या गाव बैठका असतील, शहरामधल्या बैठका असतील, त्यामध्ये सुदाम पाटील साहेब स्वतः होते. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आमच्या पक्षामध्ये कुठेही दुमत नाही. या दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी पूर्ण समर्थन काँग्रेसचं आहे.